नमस्कार मित्रांनो, YCMOU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांचे शैक्षणिक वर्ष 2024-25 या वर्षामध्ये कृषी शिक्षण क्रमाच्या विविध डिप्लोम्याकरता व सर्टिफिकेटकरिता ऑनलाईन ॲडमिशन प्रक्रिया चालू आहे। शेवटचा स्पॉट राऊंड ॲडमिशनची शेवटची तारीख होती 29 जुलै 2024। तर आता आज दिनांक आहे 4 ऑगस्ट 2024। मग आता स्पॉट राऊंड जे आहे त्याला स्पॉट राऊंडला आपण इन्स्टिट्यूशन राऊंड किंवा कॉलेज ॲडमिशन राऊंडसुद्धा म्हणतो। थोडक्यात काय की जेवढे राऊंड होते जी ओरिजिनल जी राऊंड होते फर्स्ट सेकंड वगैरे राऊंड, ते राऊंड संपल्यानंतर जी जागा शिल्लक राहतात त्या शिल्लक जागावर तुम्हाला डायरेक्ट कॉलेजमध्ये जाऊन फीस भरून लगेचच ॲडमिशन घ्यायचं असतं, म्हणून त्याला स्पॉट राऊंड म्हणतात। म्हणजे जिथं जागा शिल्लक आहे त्या कॉलेजमध्ये जाऊन तिथंच ॲडमिशन घ्यायचं लगेचच, ठीक आहे, म्हणून स्पॉट राऊंड म्हणतात। मग त्या स्पॉट राऊंड म्हणजे शेवटचा राऊंड असणार आहे। तर त्या शेवटच्या राऊंडची ऑनलाईन ॲडमिशन घ्यायची शेवटची तारीख होती 29 जुलै 2024। आज 4 ऑगस्ट 2024 रोजी आपण बघणार आहोत ती तारीख वाढल्या का नाही ती, ठीक आहे। पहिल्यांदा काय करूत आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची ऑफिशियल वेबसाईट टाईप करूया ब्राउझरमध्ये YCMOU.digital.university.ac। ओके, ही ऑफिशियल वेबसाईट आहे। सर्वच शिक्षणक्रम सर्वच कोर्सेसला ऑनलाईन ॲडमिशन घ्यायचे, त्यांचे प्रॉस्पेक्टस, त्यांचे ऑनलाईन एक्झाम फॉर्म भरणे, त्यांचे ऑनलाईन पेमेंट करणे, सर्व गोष्टी याच वेबसाईटवर होतात। ही वेबसाईट पाठ करून ठेवायची आपल्याला, ठीक आहे। यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातल्या कुठल्याही कोर्सला ॲडमिशन घ्यायचे असेल तर याच वेबसाईटवर जायचं, ओके। बाकी ऑनलाईन होम असाइनमेंट सबमिशन करण्याकरता किंवा काही स्पेसिफिक 1, 2, 3 कोर्सेस आहेत त्यांच्या एक्झामिनेशन करता किंवा त्यांच्या रजिस्ट्रेशन करता एंट्रन्स एक्झामच्या थोडीशी साईट वेगळी आहे। मी त्या शिक्षणक्रमाच्या वेळेस मी तुम्हाला ती साईट सांगतो। सध्या आपण कृषी शिक्षणक्रम प्रवेश 2024-25 विषयी बोलत आहोत, तर त्यांच्याकरता हीच वेबसाईट आहे YCMOU.digital.university.ac। आता याला सर्च करा। यस, आता हे बॅनर येते, ही बॅनर आता जुनं झालं आहे, ही तारीख वाढलेली आहे, याची जुनं बॅनर काय निघणार आहे, याला क्लोज करून टाका। क्लोज केल्यानंतर ॲडमिशन कुठे बघायचं होम पेजवर इथं आहे, ह्याच्यावर क्लिक करा। मग इथं कृषी शिक्षण क्रमाकरता स्पेशल टॅब दिला आहे, ह्या टॅबवर क्लिक करा। ओके, इथं बघू शकता तुम्ही। आता इथं आल्यानंतर ही कृषी शिक्षण क्रमाचा ऑफिशियल पेज आहे, ठीक आहे। तर ह्याच्यामध्ये तुम्ही इथं खाली उजव्या साईडला बघू शकता, इथं काय लिहिलं बघा, ओके, नोटिफिकेशन्स आहे त्याच्यामध्ये, हो का बघा। तर हां, न्यूज अँड नोटिफिकेशन्स काय आहे, स्पॉट राउंड ॲडमिशन प्रोसेस इज एक्सटेंडेड अप टू 15 ऑगस्ट 2024। म्हणजे थोडक्यात काय मित्रांनो, स्पॉट राउंड ॲडमिशनची शेवटची तारीख 29 जुलै 2024 होती, तर ती तारीख वाढवण्यात आलेली आहे। आणि आता कृषी शिक्षण क्रमाचे स्पॉट राउंड ॲडमिशनची मुदतवाढ दिल्यानंतर शेवटची तारीख असणार आहे 15 ऑगस्ट 2024, ठीक आहे। म्हणजे आज 4 ऑगस्ट आहे, तर 15 ऑगस्टपर्यंत तुम्हाला टाईम आहे। स्पॉट राऊंडमध्ये जेवढ्या जागा शिल्लक आहेत त्या कॉलेजला भेट द्यायचं आहे आणि तुमच्या मेरिटप्रमाणे तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे। तुमच्या कोर्सचे मेरिटसुद्धा असतं, जे डिप्लोमा आहेत, हॉर्टिकल्चर डिप्लोमा, ॲग्रिकल्चर डिप्लोमाज, त्यांचं प्रत्येक डिप्लोम्याचं मेरिट वेगळं असतं। मग स्पॉट राऊंडला जेवढे विद्यार्थी येतील त्याच्यातून तुम्हाला मेरिट वाईज लगेच ॲडमिशन मिळून जाईल। जाताना आपल्या अकाउंटवर पैसे भरूनच जायचं आणि त्या अकाउंटचं ATM कार्ड सोबत घेऊन जायचं। तिथे वॅकन्सी खाली असेल तर लगेच ऑनलाईन पेमेंट करून टाकायचं, तुमचं ॲडमिशन कन्फर्म होऊन जातं, ओके। तर स्पॉट राऊंडद्वारे ॲडमिशन करायची शेवटची तारीख वाढवण्यात आलेली आहे आणि शेवटची तारीख असणार आहे 15 ऑगस्ट 2024, ओके, ठीक आहे। इथं तुमचे लॉग इन डिटेल्स आहेत, लॉग इन आणि पासवर्ड टाकून तुम्ही तुमच्या प्रोफाईलची माहिती घेऊ शकता साइन इन करून। आता इथं डाव्या साईडला काय माहिती बघतो का, इकडे डाव्या साईडला यायचं, इकडे हां, आता इथं डाव्या साईडला आहे प्रॉस्पेक्टस 2024। आता कृषी शिक्षण क्रमामध्ये थोडेसे गुंतागुंत आहे, अनेक नवीन विद्यार्थ्यांना जुन्या विद्यार्थ्यांना माहिती आहे त्याच्याविषयी,
बरं, नवीन विद्यार्थ्यांना काही माहिती नसेल तर त्यांनी काय करायचे, सर्वच ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर आणि सर्वच कृषी शिक्षण क्रमाकरता एकच प्रॉस्पेक्टस आहे, प्रॉस्पेक्टस 2024, ह्याच्यावर क्लिक करायचं आहे का. मग इथं तुम्हाला दिसेल प्रॉस्पेक्टस 2024, ह्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि क्लिक करून डाउनलोड करून घ्यायचं आहे. डाउनलोड करून घेऊन पूर्ण डिटेलमध्ये त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे. तुमचं ॲग्रिकल्चर डिप्लोमा कोणते आहेत, हॉर्टिकल्चर डिप्लोमा वेगळे आहेत, ॲग्रिकल्चरचे पेपर्स कोणकोणते आहेत, हॉर्टिकल्चरचे पेपर्स कोणकोणते आहेत, त्यांचं वेळापत्रक काय आहे. कारण काय, जरी ही मुक्त विद्यापीठातून असेल तर तुम्हाला प्रॅक्टिकल करता तिथं ह्या प्रॉस्पेक्टसमध्ये दिलेल्या तारखेला व तुमच्या शेड्यूलप्रमाणे, तुमच्या शिक्षणक्रमाच्या शेड्यूलप्रमाणे तुम्हाला कॉलेजला जावं लागणार आहे. ध्यानात ठेवा, ही घरी बसून मिळणारी डिग्री नव्हे, तुम्हाला प्रॅक्टिकलला उपस्थिती कंपल्सरी आहे. त्याच्यासाठी तुम्हाला ज्यावेळेस महिन्यातून 2दा-3दा काहीतरी त्यांची तारखा देतात, त्या तारखेला तुम्हाला जावं लागेल, तिथं काम करावं लागेल. ठीक आहे, कॉलेजमध्ये जाऊन. त्याच्यासाठी ते शेड्यूल बघायचं आहे. तुम्ही ही प्रॉस्पेक्टस डाउनलोड करून तुमच्या स्मार्टफोनमध्ये ठेवायचं आहे आणि त्या प्रॉस्पेक्टसप्रमाणे आपल्या स्टडी सेंटरच्या संपर्कात राहायचं आहे. ओके, पुढे काय बघूत आणखी. आता इथं रिवाइज्ड शेड्यूल आहे. हे शेड्यूल तर काय आता स्पॉट राऊंड राहिले त्याच्यामुळं काही बघायची गरज नाही, बघू शकता तुम्ही. आता काय की स्पॉट राऊंडला आता तुम्हाला जायचं आहे. तर व्हॅकन्सी कोणत्या कॉलेजला किती आहेत हे तुम्ही प्रत्येक कॉलेजला जाऊन चेक करायची गरज नाही. जवळचं कॉलेज असेल तर चेक करू शकता, काही अडचण नाही. तुमच्या जवळ जर कोणतं कृषी कॉलेज असेल आणि त्या कृषी कॉलेजमध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाअंतर्गत जर डिप्लोम्याचं ॲडमिशन वगैरे होत असेल तर जवळच्या कॉलेजमध्ये जाऊन ओळखीच्या सर असतील तर त्यांना की आम्हाला हॉर्टिकल्चर डिप्लोम्याला ॲडमिशन घ्यायचे किंवा ॲग्रो जर्नलिझमला ॲडमिशन घ्यायचे, त्याच्या जागा आहेत का सर तुमच्या कॉलेजला, असं विचारू शकता जवळ असेल तर. आणि तुमच्या जवळ कॉलेज नसेल, तालुक्यात नसेल तर काय करायचं आहे, मग घर बसल्या बसल्या इथं यायचं आहे का, इथं वॅकन्सी फॉर स्पॉट राऊंड ह्याच्यावर क्लिक करायचे. क्लिक करा. हां, तर का इथे येते ही लिंक दिसते तुम्हाला, ह्याच्यावर क्लिक करायची तुम्हाला. आता इथं कीपवर क्लिक करायचं आहे, डिटेल्सवर क्लिक करायचं आहे, पुन्हा ह्याच्यावर क्लिक करायचं आहे. हां, तर अशी ही PDF डाउनलोड होईल. ठीक आहे, आता ही मोठी PDF आहे. तुम्ही इथं याच्यावर क्लिक करून इथं प्रिंट ऑप्शन कुठं आहे बघा. हां, इथं आहे प्रिंट ऑप्शन. हां, इथं प्रिंट ऑप्शनवर क्लिक करून तुमच्या स्मार्टफोनमध्ये सेव्ह करू शकता. ठीक आहे, ह्या प्रिंट ऑप्शनवर क्लिक करायचं आणि तुमच्या स्मार्टफोनमध्ये ही अख्खी PDF सेव्ह करायची आहे. कारण ह्या PDFमध्ये सर्व महाराष्ट्रातील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कृषी शिक्षण क्रम ज्या कॉलेजमध्ये आहेत आणि वेगवेगळ्या डिप्लोम्याचे ॲडमिशन आहेत त्या डिप्लोम्याला तुमच्या कॅटेगरी वाईज, तुमच्या शिक्षणक्रम वाईज, कॉलेज वाईज सर्व व्हॅकन्सीज दिल्या आहेत. एकदम डिटेल दिलेलं आहे, एकदम ॲब्सोल्यूट डिटेलमध्ये दिलेलं आहे. तर ह्याची PDF मी आता म्हणल्यासारखं डाउनलोड करून घ्यायची आहे स्मार्टफोनमध्ये, किंवा जर तुम्हाला तुमच्याकडे प्रिंटर अवेलेबल असेल तर डायरेक्ट प्रिंटच करू शकता. आणि तुम्हाला बघायचं आहे की तुमच्या कॅटेगरीला किंवा तुम्हाला जागा जिथं शिल्लक आहे, तुमच्या कोर्सला कुठे जागा शिल्लक आहेत, आणि डायरेक्ट कॉलेजला जाऊन तुम्ही ॲडमिशन घेऊन टाकायचं आहे. आता 15 ऑगस्ट आहे शेवटची तारीख स्पॉट राऊंडची, म्हटलं तर 15 ऑगस्टपर्यंत थांबू नका, नाहीतर तुम्हाला पाहिजे असलेला कोर्सचे ॲडमिशन क्लोज होऊन जातील. विद्यापीठाने तारीख दिलेली आहे 15 ऑगस्ट, ह्याचा मतलब 15 ऑगस्टपर्यंत स्पॉट राऊंड असताना काही दुसरे विद्यार्थी येणार नाहीत का. तर सर्व विद्यार्थी आता ह्यांना स्पॉट राऊंडची तारीख कळाल्यानंतर, वाढली तर कळाल्यानंतर त्यांनी जाऊन पटकन ॲडमिशन घ्यायच्या तयारीत असतील. कारण पहिले आव पहिले पाव असं असतं ह्याच्यामध्ये, स्पॉटमध्ये ज्यानं जाईल तिथं पहिल्यांदा त्याला ॲडमिशन मिळून जातं. ठीक आहे, त्याच्यासाठी जर तुम्हाला कन्फर्म मुक्त विद्यापीठामधल्या डिप्लोम्याला ॲडमिशन घ्यायचं असेल, कृषी डिप्लोम्याला, तर तुम्ही आता वॅकन्सीज बघा ह्याच्यामध्ये डाउनलोड करून आणि लवकरात लवकर जाऊन ॲडमिशन करून घ्या. 15 तारीख यायची वाट पाहू नका. कदाचित तुम्ही 15 तारखेला जाचाल आणि सगळ्या वॅकन्सीला ॲडमिशन क्लोज होऊन जाईल. ठीक आहे, आता इथं स्टेटस दाखवत नाही वॅकन्सीचं. ही पहिले ही जी आहे ही राऊंड संपल्यानंतर, रेग्युलर राऊंड संपल्यानंतरचे वॅकन्सीज आहेत. ह्याच्यातल्या आता कित्येक वॅकन्सी गेल्या असतील, ऑलरेडी वॅकन्सीज गेल्या असतील. 52 पेज आहे ती. त्याच्यासाठी तुम्हाला घ्यायचंच ॲडमिशन असेल तर लवकरात लवकर घ्या, शेवटच्या तारखेची वाट बघू नका. ही पूर्ण PDF आहे, तुम्ही डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला पूर्ण दिसेल, किंवा प्रिंटआउट काढून घ्या. तुम्हाला ज्या जिल्हा वाईज बी आहे ह्याच्यात, तर जिल्हावार जी तुम्हाला एखादी जर पाहिजे असेल तर प्रिंटआउट काढून घ्या ऑनलाईन सेवा केंद्रातून. ठीक आहे, हे बघून घ्या. आता हे दाखवता येणार नाही मला काही याच्यामध्ये आता.
स्मार्टफोनमध्ये 52 पेज आहे त्याच्यात. ओके ठीक आहे. बॅग घेऊया. ओके ठीक आहे. हां तर मित्रांनो लवकरात लवकर ॲडमिशन करून घ्यायचे. पैसे सोबतच अकाउंटमध्ये टाकून घ्यायचे. ऑनलाईन ॲडमिशन आहे. तिथं गेलं तरी तिथून ऑनलाईन ॲडमिशन करून घेतात तुमचे. लगेच पेमेंट करून टाकायचं. तुम्हाला जर पाहिजे असलेला कोर्स तिथं अवेलेबल असेल तर ॲडमिशन करून टाकायचं आणि लगेच पुस्तकं वगैरे असतील त्यांच्याकडे पुस्तकं घेऊन यायचं आणि प्रॅक्टिकलला कधी यायचे त्यांना विचारून यायचं आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आम्हाला ॲड करा म्हणून सांगायचं. ओके मित्रांनो, सर्वांना शैक्षणिक वर्ष 2024-25 करता ॲडमिशन तुमचं होण्याकरता माझ्याकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट तुम्हाला. आणि व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असे अनेक व्हिडिओ सतत येत राहणार आहेत. तुम्हाला विविध इन्फॉर्मेशन आपल्या चॅनलवर मिळत राहणार आहे. ठीक आहे. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.